मम्मी किती दिवस झालं आपण बनवले. हा ना ग, तुला काकडी आवडते ना, खूप आवडते ना. बघ किती काकड्या घेतल्यास इथं. मग आपण काकडीचे आप्पे बनवूया, चालेल का? तू मला मदत करशील आप्पे बनवायला? चल मग जायचं आपण, चल. मम्मी आप्पे बनवायला खूप उशीर लागेल ना? नाही ग, हे आप्पे पटकन बनतात. आणि याच्याबरोबर आपण ना चटणी पण बनवतो. ही बघ, खोबरे टोमॅटोची चटणी. तुला आवडते ना? हे बघ, आता तू करते का? तू करते? बरं तू कर, चल. मी टाकू का? हा, आज पिल्लू करणार आहे. आपण ना इथे 1 वाटी रवा घेतलाय, 1 मोठी वाटी रवा घेतलाय. एवढी मोठी म्हणजे जवळजवळ पाव किलो रवा आहे हा. आणि इथे ही बघा पिल्लूची मैत्रीण आहे ही बघा, विष्णुप्रिया. आज सॅटरडे असल्यामुळं पिल्लूला सुट्टी आहे आणि मग तिला आप्पे खायचे. आणि बघा कशावर उभी राहिली आहे मस्तपैकी. आणि आज पिल्लू करणार आहे आप्पे, आहे की नाही? तर आता आपण इथे मोठी वाटी म्हणजे जवळजवळ पाव किलो रवा घेतलाय. त्यामध्ये आता आपण ही बघा, एक छोटी एवढी वाटी असते ना आपली. मी टाकणार ताई. हो हो, तू टाक. धर, टाक आता तू. अख्खे टाकू? हो. हा, आता यामध्ये आपण दही घातलंय. आता काय घालायचं यामध्ये? दही घातल्यानंतर पिल्लू आपल्याला इथे ना कांदा, हिरवी मिरची हे सगळं घालायचंय आणि कढीपत्ता. तर आपण हे बघ, थांब आधी मी साहित्य सांगते ना. तर 10-12 कढीपत्त्याची पानं घेतली, थोडीशी कोथिंबीर घेतली, एक 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुमचे मुलं तिखट अजिबातच खात नसेल तर मिरची स्किप केली तरी सुद्धा चालेल. आणि 2 मीडियम आकाराचे म्हणजे एवढ्या आकाराचे 2 कांदे घेतलेत, मस्त बारीक चिरून घेतलेत. तर आता तू टाक पिल्लू. आता हे काय टाकते तू? कांदा. बरं टाक, हाताने टाक असं. नंतर ही आहे हिरवी मिरची, हाताला तिखट लागेल बाळा. कढीपत्त्याची पानं, एक 10-12 कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर. नीट टाकायचं, असं नाही करायचं. मग गेली पण खापी. आणि हे आधी आपण दही आणि रवा मिक्स करून घेऊ. हे बघ, सोपं आहे की नाही? है ना? एकदम सोपं आहे. तुला आवडतं कुकिंग करायला? आवडतं? काय काय करायला येतं तुला मग? हे सगळं टाकायला येतं. हे टाकायला येतं ना फक्त, कारण तू छोटी आहे अजून बाळा. मोठं झालं का मग करायचंय आपल्याला, आता नाही करायचं. आता अशी थोडीशी मदत केली तर चालते. आता आपण जी ही काकडी आहे ना, ही काकडी चांगली सोलून घेतली, कडू आहे का काय ती बघून घेतलंय. आणि आता ही काकडी आपण यामध्ये किसायची आहे डायरेक्ट. आपल्याला याचं आता आपण इथे ना रवा, दही, कांदा, हिरवी मिरची वगैरे ह्याच्यामध्ये घातली, पण अजून ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी पाहिजे. आणि आपल्याला इथे जाड रव्याचाच वापर करायचा आहे, बारीक रवा घ्यायचा. बारीक रवा जर घेतला ना तर काय होतं माहितीये, बारीक रव्याने आहे ना चिकट होतात आप्पे. आणि जर जाड रवा, कारण जाड रवा आहे ना तो पाणी शोषून घेतो. आणि जर बारीक रवा वापरला ना आपण तर कदाचित आपले जे आप्पे आहेत ते चिकट होतात. आणि जाड रवा जर वापरला तर मस्त जाळीदार असे आप्पे तयार होतात. आणि आपण इथे काकडीचे आप्पे बनवतोय, तर काकडीमध्ये भरपूर पाणी असतं आणि रवा आहे ना हे पाणी पूर्ण शोषून घेतं. तर काकडी पिळून वगैरे घ्यायची काही गरज नाही, डायरेक्ट आपण ह्या मिश्रणामध्येच काकडी किसून घ्यायची. काकडी मस्त सोलून घेतली, कडू आहे की नाही ते बघून घ्यायची, आधी खाऊन बघायची थोडीशी आणि मग नंतर ती किसायची. आणि ना जाड किसणीने म्हणजे खूप बारीक किसणी घ्यायची गरज नाही. जी चीज किसायची किसणी आहे ना त्याने अजिबात करायचं नाही. मुलांना हौस असते की मध्ये मध्ये करायची. आणि तिला मी बोलली चल मी तुला दाखवते, तर ती आली मधीच. करू आता मी मीच करते ना. तू का बोललेले की मी खिसते आणि तू खिस. काकडी आपण किसून घेतलेली आहे, पाणी वगैरे अजिबात काढलेलं नाही, भरपूर पाणी यामध्ये. आता हे पिल्लू ह्याच्यात टाकणार आहे काकडी. हो टाक.
टाक पण. पाणी गळत होतं. मग पाणी असतं ना काकडीमध्ये. आता हे जी थांब, आता जी ही काकडीचं पाणी आहे ना, हे पुरेसं नाही आहे आपल्याला हा रवा भिजण्यासाठी. रवा भिजण्यासाठी हे पाणी पुरेसं नाही आहे. मग आता आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा टाकावं लागणार आहे आणि मीठ टाकायचं आहे. तर आपण हे बघा, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. धर टाक टाक, थोडंसं टाक, मग सांगते. टाक, चालेल, पूर्ण टाक. त्याच्यामध्ये मीठ पण टाकलंय पिल्लूनी. मीठ टाकलं का अजून पाणी सुटेल ना काकडीला, आणि थोडंसं पाणी अजून आपल्याला लागणार आहे. धर. हो, सगळं टाक. हो, पूर्ण. तर हे पाणी सुद्धा आपण इथे टाकलेलं आहे. का हे दह्याची वाटी होती ना, आणि आता हे मी चांगलं मिक्स करून घेते. पिल्लूला आहे ना काकडी खूप आवडते खायला. ती म्हणजे इतकी आवडते, 2-3 काकड्या बसून खाऊ शकते, इतकी काकडी आवडते तिला. तर मग आता काकडीचे आप्पे केले तर दुसरं पण काहीतरी पोटात जात आहे. आणि तिला आप्पे पण खूप आवडतात. मग ते कोणतेही असू दे, रव्याचे असू दे, डाळींचे असू दे, आप्पे तिला खूप आवडतात. आता आपण हा थोडासा भिजवून हा साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत रवा फुलून येईल, तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. तर मी झाकून ठेवून देते साईडला. मीठ वगैरे टाकलेलं आहे. अजून जर वाटलं तर थोडंसं पाणी आपण इथे टाकू शकतो. थांबा मध्ये टाकते, कारण रवा जो आहे ना तो फुलून येतो, काकडी पण पाणी सोडेल, त्यामुळे टाक. बस, हे बघा. आता एक चटणी होईपर्यंत 10 मिनटं आपण हा रवा फुलण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. इतकी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. अगदी पण पातळ करायचं नाही, कारण काय माहिती का, काकडीमध्ये आता मीठ टाकलं आहे, काकडी जे आहे पाणी सोडेल ना, त्यामुळे आता आपण असं झाकण ठेवून हे मिश्रण बाजूला ठेवून देऊ. बरं, बस, तोपर्यंत चटणी बनवते. हा, इथं एक छोटं नारळ घेतलंय, ते असं कापून घेतले, कारण ते वाकडं तिकडं फुटल्यामुळे काय झालं, मला ते म्हणजे खवता नाही येणार ना, वाकडं तिकडं फुटलं. त्यामुळं असं काढून एकदा फिरवून घेते, गरका मारून घेते, म्हणजे याची पावडर होईल. थोडंसं सुके जे पदार्थ आहे ना ते फिरवून घेते, म्हणजे डाळ आणि खोबरं हे बघा, डाळ, खोबरं, लसूण हे मी आता एक गरका मारून फिरवून घेते. आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो जर नको असेल तुम्हाला तर लिंबू पण घालू शकता. मी टोमॅटो घालते. तर हे फिरवून घेते. आपण इथे एक छोटी वाटी नारळ घेतलं आहे, छोटं नारळ एक. नंतर फुटाण्याची डाळ घेतल्या 4 चमचे. नंतर आपण ह्यामध्ये आता 1 चमचाभर जिरं घालायचं आहे. नंतर एक 5-6 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, तोडून घालते मी. हे बघा, मिरच्या जरी खूप जास्त डार्क हिरव्या दिसत असतील तरी तिखटाला कमी आहेत. आणि आमच्या घरात थोडीशी चटणी जी येतो ती थोडी तिखटच आवडते. बघा, आणि टोमॅटो घालते थोडेसे. बघा, 2 टोमॅटो आहेत, छोट्या आकाराचे, जास्त मोठे नाही आहेत टोमॅटो, मीडियम आकाराचे. आता मी फिरवून घेते आधी, आणि मग आपण मीठ आणि थोडीशी साखर टाकूया. मध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची, जास्त नाही घालायची. हे बघा, अगदी पाव चमचा साखर घातली आहे, कारण नारळाला पण गोडवा असतो. आणि आता एक थोडी कोथिंबीर टाकू आणि पाणी टाकून मिक्सरमधनं ही चटणी वाटून घेते मी. आपली चटणी झाली आहे वाटून, एकदम मस्त अशी चटणी. आता इथे आपल्याला चटणीला फोडणी द्यायची आहे ती मोहरीची. तर आपण तेल मस्त 2-3 चमचे तापवून घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडू देऊया. गॅस बंद केला आहे मी.
तयार आहे आपली खोबरं टोमॅटोची चटणी. लिंबू नसेल तर टोमॅटो जरी असेल तरी आपली चटणी खूप छान तयार होते. आता आपण इथे तापत ठेवूया. हे बघा आपला रवा पण मस्त फुलला आहे. बघा आणि इथे काकडीने बघा तुम्हाला दिसत असेल की काकडीने पाणी सोडलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी आता ही आपली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा सोडा घालायचा आहे. सोडा घातल्याशिवाय त्याला जाळी सुटणार नाही. जर सोडा नको असेल तर तुम्ही इथे हे वापरलं तरी चालेल, इनोचं पाऊच वापरलं ना तरी सुद्धा चालेल. आता माझ्याकडे सोडा आहे तर मी सोडा घालते. बघा एक पूर्ण इनोचं पाऊच घालायचं आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि जर तुम्हाला कांदा वगैरे नको असेल तर कांदा सुद्धा स्किप केला तरी चालतो. बस लय मस्त खूप जास्तच तापलंय. आता आपण यावर तेल घालून घेऊया असं. आणि त्यामध्ये आपल्याला बाहेरच्या बाजूने आतमध्ये असे आप्पे टाकायचे. काकडीची टेस्ट आहे ना ह्या आप्प्यांना खूप भारी लागते. आणि अजून एक म्हणजे जर तुम्हाला कांदा कच्चा आवडत नसेल तर तुम्ही एक करू शकता की कांदा तुम्ही मस्त तेलावर फोडणी द्यायची कांद्याची, कांदा कढीपत्ता हिरवी मिरचीची, आणि तसं केलात तरी सुद्धा छान होतात. माझी एक रेसिपी आहे यूट्यूबवर, तुम्ही ती बघितलीत तर तुम्हाला कळेल का मी कसा कांदा परतवून घालते ते. बरेच जण असे आहेत की त्यांना कच्चा कांदा आवडत नाही, पण आपलं हे आप्पे जेव्हा आपण बनवतो तेव्हा तो कांदा त्यासोबत शिजला जातो. पण बरेच जण आहेत त्यांना अजिबातच आवडत नाही, त्यांनी असं करू शकतो. आपण गॅस एकदम बारीक केला आहे आणि झाकण ठेवून 1-2 मिनटं हे आप्पे शिजवून घेऊया. आता आपण आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला असं पलटी करत घ्यायचं आहे. हे बघा मस्त असं पलटी करायचं आहे आपल्याला. मी आता हे बघा जिथून पहिले टाकलेलं आहे ना तिथून घ्यायचं आहे आपल्याला. लक्षात ठेवायचं का आपण कुठून पहिले सुरुवात केलेली आहे तिथून पलटी करताना तिथून पलटी करायला सुरुवात करायची. चमच्याने काय होतं पूर्ण असं आपण आतमध्ये टाकून पलटी करू शकतो. त्यामुळे चमच्याचा वापर करते मी. सुरी वापरली तरी चालते पण चमचा कसा आपण आतपर्यंत असा वापरू शकतो ना, म्हणून. आता इथून फक्त आपल्याला 2 मिनटं अर्धा 1 मिनटं फक्त आपल्याला हे ठेवायचं आहे. तर हे बघा आपले दोन्ही बाजूने आप्पे तयार झालेत. आता मी काढते. हे बघा ठेवते. मस्त असे तयार झालेत. खरपूस वरून छान खरपूस झालेत आणि आतून सॉफ्ट असे हे आप्पे तयार झालेत आपले. आपण हे काढून घेऊया. आता हे आप्पे तयार आहेत आणि आपण इथे आता ही चटणी पण काढून घेतोय सोबत खायला. आणि पिल्लूला देऊया आपण खायला, कसं आवडते का तिला.
चला मग आता आपण पिल्लूकडे जाऊया. नीट चाव तरी. चावलं? इथं मी तुम्हाला दाखवते किती जाळी सुटली आहे त्या आप्यांना. हे बघा, पिल्लूला खूप घाई झाली आहे खायची. आहे बघा, मस्त अशी जाळी सुटली आहे. इथं काकडी दिसते आतमध्ये. आता पिल्लूला एक घास मी भरवते. मी खाणार. तू खाते आता नाही? बरं खा. गरम आहे हा, फूक मार. काकडीची टेस्ट लागते का?